क्वेश्चन मध्ये आपण काय सोडवणार आहे तर प्रॉब्लेम सेट 2 मध्ये असलेला सेकंड क्वेश्चन जो स्टार केलेला आहे याचा अर्थ तो हॉट क्वेश्चन आहे. हॉट म्हणजे गरम नाही, हार्ड बी नाही, त्याला म्हणायचं हायली ऑर्डर्ड थिंकिंग क्वेश्चन, उच्च विचार करायला लावणारा क्वेश्चन, त्याला आपण काय म्हणतो हॉट क्वेश्चन. असे प्रश्न परीक्षेमध्ये 4 मार्कापर्यंत विचारले जातात. मग आता इथं काय सांगितलं या क्वेश्चन मध्ये तुम्हाला तर तुम्ही तुमच्या क्वेश्चन मध्ये पहा, तुम्हाला असं सांगितलंय की रे पी क्यू आणि रे पी आर कसे आहेत परपेंडिक्युलर, म्हणजे किरण पी क्यू आणि किरण पी आर हे परस्पर लंब किरण आहेत, बरोबर. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की पॉइंट बी हा क्यू पी आरच्या इंटेरियर मध्ये आहे, म्हणजेच बी हा बिंदू ह्या कोन क्यू पी आरच्या अंतर्भागात आहे. तर बिंदू ए हा कोन क्यू पी आरच्या बाह्य भागात आहे. यालाच आपण इंग्रजीत कसं म्हणतो, पॉइंट ए इज एक्सटेरियर ऑफ अँगल क्यू पी आर. आणि मी जर दुसरे 2 किरण काढले कोणचे पी बी अँड पी ए, हे 2 रे काढले तर हे बी कसे असतात एकमेकांना लंब आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तर तुम्हाला अशी आकृती काढा म्हटलेलं आहे. तर मग मी सरळ काय काढले का, हे पहिल्यांदा लंब काढले, पुन्हा हा पॉईंट घेतला आणि हे बी लंब काढले, तर आकृती पूर्ण झाली आपली. ठीक आहे. आता आपल्याला कोनांच्या जोड्या विचारलेल्या लिहायच्या आहेत, अँगल्सच्या पेअर्स. तर पहिली पेअर कशाची लिहायला सांगितली तुम्हाला, पहा नंबर 1. कसले कोण विचारलेत आपल्याला सांगा, कोटी कोण विचारलेत, कोटी कोण याच्या जोड्या विचारल्यात. आता कोटी कोण म्हणजे इंग्रजीत त्याला म्हणतात कसले, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आता इथं बघा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कशाला म्हणायचं तर असे 2 अँगल ज्या 2 अँगलची बेरीज किती असते 90 अंश असते, 90 डिग्री. अँगल्स विच हॅविंग सम 90 डिग्री आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मग अशा अँगल्सची पेअर्स किती भेटतील इथं पहा, मी इथं लिहितो. पहिला अँगल क्यू पी बी अँड दुसरा त्याला कॉम्प्लिमेंटरी कोण आहे बी पी आर, अँगल बी पी आर. परत हे दोघं बघा, हे दोघांची पण अँगल बी पी आर अँड अँगल आर पी ए, हे 2 असे अँगल्स आहेत, ह्यांची सम किती येते 90 डिग्री, दॅट इज 90 डिग्री. ओके. द सेकंड क्वेश्चन, सेकंड पेअर्स कोणत्या विचारल्यात तुम्हाला, सप्लिमेंटरी का, हा पूरक कोण, ह्यालाच काय म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरीला मराठीमध्ये आपण म्हणतो काय पूरक कोण. आता पहा रे, पूरक कोण म्हणजे काय, यांची बेरीज किती आली पाहिजे 180 आली पाहिजे. तर पहिला कोण लिहितो मग अँगल क्यू पी आर अँड अँगल दुसरा कोणचा येईल बी पी आर, बी पी आर. कारण दोघंही 90 डिग्री आहेत, यांची सम किती येईल 180 येईल, 180 डिग्री. सो दॅट दे बिकम अ सप्लिमेंटरी अँगल्स. ही एकच पेअर आपण इथं लिहू शकतोय. आता आपण लास्ट या ठिकाणी लिहूयात कोणते अँगल कॉन्ग्रुअंट अँगल्स, याला मराठीत म्हणायचं एकरूप कोन. एकरूप कोन. आता एकरूप कोन कशाला म्हणायचं पहा, तर जे मापाने समान आहेत, तर अँगल क्यू पी आर इज कॉन्ग्रुअंट टू अँगल बी पी आर, बी पी ए सॉरी. तर कारण हे दोघं 90 डिग्री आहेत तर कॉन्ग्रुअंट आहेत, एकरूप आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे आन्सर काढले. बघतोय क्वेश्चन नंबर 3.
क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की एक रेषा दोन समांतर रेषांपैकी एका रेषेला कशी आहे, लंब आहे. ए लाईन इज परपेंडिक्युलर टू एनी वन ऑफ अ लाईन विच आर पॅरलल टू ईच अदर. म्हणजे दोन रेषा समांतर असताना त्या समांतर रेषेपैकी एका रेषेला ती लाईन आपली इंटरसेक्शन किंवा जी छेदिका आहे ती कशी आहे, लंब आहे. तर सिद्ध करायचं आहे. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट द सेम लाईन इज परपेंडिक्युलर टू द अदर लाईन. म्हणजे तीच रेषा त्या समांतर रेषांपैकी दुसऱ्या रेषेला सुद्धा कशी असते, लंब असते. मग आता हे असं आपल्याला दाखवण्यासाठी फर्स्ट आपण काय करू, तर दोन पॅरलल लाईन काढू. इकडे पहा रे सगळेजण, ही पहिली एक आहे आणि ही दुसरी एक आहे. आता ॲक्च्युली या दोन लाईन्स कशा आहेत, पॅरलल आहेत. यांना नाव देऊ एल अँड एम. आता यांच्यामध्ये आता मी असं म्हणन की लाईन एन जी आहे इट इज परपेंडिक्युलर टू वॉट, एल. तर आपल्याला ही परपेंडिक्युलर टू एम सुद्धा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, दाखवून द्यायचं आहे. आता मी काय म्हणन, या अँगलचं मेजर ए आणि ह्याचं किती, बी, असं आपण घ्यायचं आहे. कळालंय? तर सगळ्यांनी फिगर ड्रॉन करा. चला यामध्ये आता मी फर्स्ट असं सांगाल, आकृतीमध्ये रेषा यल समांतर रेषा यम. याचं कारण आहे पक्ष. हां, ह्याला इंग्रजीमध्ये आपण कसं लिहू शकतो पहा, इन फिगर लाईन एल पॅरलल लाईन यम, रिझन लिहायचं गिवन. हां, नेक्स्ट आहे आता पहा, वन मोर थिंग, आणखीन एक गोष्ट आपल्याला दिली, रेषा यन परपेंडिक्युलर रेषा यल. रेषा एन ही रेषा यलला लंब आहे. ह्याला फक्त कसं लिहायचं आहे, लाईन एन परपेंडिक्युलर लाईन यल असं लिहू शकता इंग्रजीवाले. आता मग देअरफॉर मी तसं म्हणन अँगल ए, कोण ए ची किंमत मग किती रे, 90 अंश, कारण ती परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. मग दुसरी महत्वाची गोष्ट पहा, बट आता ह्याचं म्हणजे कारण पण असं याला बट इंग्रजीमध्ये म्हणू शकता तुम्ही. तर ए आणि बी कसे असतील, सेम असतील. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. कसले अँगल आहेत रे हे, कसले कोण आहेत, संगत कोण. याला इंग्रजीवाले लिहायचं करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल्स. आता मग ए ची व्हॅल्यू किती आहे, 90 आहे. देअरफॉर अँगल बी सुद्धा किती होईल मग, 90. आणि ज्या अर्थी हा 90 आहे त्या अर्थी रेषा एन इज परपेंडिक्युलर, लंब रेषा यम असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे हे आपलं साध्यपूर्ण होणार आहेत. आपण प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4, ज्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे, फ्रॉम दिस फिगर वी हॅव टू फाइंड एक्स अँड वाय. आकृतीवरून कोण एक्स आणि कोण वाय ची मापे तुम्हाला काढायची आहेत. अँड देन वी हॅव टू प्रूव्ह लाईन यल पॅरलल लाईन यम. रेषा यल आणि रेषा यम ह्या समांतर आहेत असं देखील सिद्ध करायचं आहे. मग हे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जी समोर मापं आहेत त्यांचा विचार करून आपण अँगलची मेजर्स त्या ठिकाणी फाइंड आउट करू. तर चला मग आकृतीमध्ये असल्या सर्वांनी इन फिगर, आकृतीमध्ये इन फिगर काय लिहिता येईल, अँगल एक्स बरोबर 130 अंश. याचं कारण काय आहे रे, विरुद्ध कोन. ह्याला इंग्रजीत तुम्ही म्हणू शकता अपोजिट अँगल्स.
कळालंय सर्वांना हे? म्हणजे ह्या कोणाचं माप किती झालेलं आहे? तर 130 अंश झालेला आहे x ची किंमत. आता y ची किंमत किती असेल? अँगल y इज इक्वल टू 50. याचंही रिजन असेल विरुद्ध कोण, अपोजिट अँगल्स. कळालं? आता तुम्ही जर पाहिलं तर ह्याचे इंटेरियर अँगल्स पहारे किती होतात. देअरफॉर इंटेरियर किंवा आंतर कोणांची बेरीज असं म्हणू, आंतर कोणांची बेरीज, ह्याला इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणू शकता सम ऑफ इंटेरियर अँगल्स. आंतर कोणाची बेरीजला काय म्हणायचं? सम ऑफ इंटेरियर अँगल्स. तर आंतर कोणाची बेरीज पहा रे, 130 अधिक 50 बरोबर किती येईल? 180. याचा अर्थ आंतर कोण पूरक आहेत म्हणजे सप्लिमेंटरी आहेत, म्हणून रेषा एल समांतर, रेषा यल समांतर रेषा काय म्हणता येईल तुम्हाला? यम. ह्याला आंतर कोण कसोटीनुसार आपण हे म्हणू शकतो. त्याचं कारण लिहा, आंतर कोण कसोटी. आंतर कोण कसोटी म्हणजे काय? तर सप्लिमेंटरी अँगल टेस्ट म्हणतात त्याला. सिमिलर पॅरलल लाईन्सची, पॅरलल लाईन्सची आंतर कोण कसोटी, सप्लिमेंटरी अँगल टेस्ट. नंबर 5. पाचव्या प्रश्नामध्ये तुम्हाला इथं असं दिलेलं आहे पहा, आकृतीमध्ये AB समांतर CD समांतर EF, 3 लाईन्स समांतर आहेत, पॅरलल आहेत, आणि QP त्यांची काय आहे? छेदिका आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. आणि तुम्हाला X अँड Y आणि Z असे तिथं अँगल्स दिलेले आहेत. पैकी Y अँड Z जे अँगल आहेत यांचं रेशो तुम्हाला दिला आहे 3:7. तर मग अँगल X ची व्हॅल्यू किती असं तुम्हाला विचारलेलं आहे. चालतंय? आता हे कसं काढता येईल पहा. पहिली गोष्ट समोर लक्ष पाहिजे सर्वांचं. हे पहा, सगळ्यात पहिली गोष्ट आपण इथं असं म्हणूयात, इन फिगर किंवा आकृतीमध्ये असं म्हणा, आकृतीमध्ये AB पॅरलल CD, AB समांतर CD, याचं कारण आहे पक्ष, याला इंग्रजीत गिवन असं म्हणायचं. मग x प्लस वाय किती येईल रे? देअरफॉर x प्लस वाय किती असेल? 180 आहे का नाही? 180. रिझन काय? अंतर कोण. समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता अंतर कोण हे पूरक असतात. इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून मग 180 बेरीज झाली. पण आता इकडं पहा, बोल नकोस. आता AB ही EF ला सुद्धा पॅरलल आहे, बट असं लिहा, पण AB पॅरलल EF ह्याचंही कारण आहे पक्ष, बट म्हणजे पण लिहा. हां, पक्ष याचं कारण आहे. म्हणून अँगल X इज इक्वल टू अँगल कोणचा होईल रे? Z. हो का? हा X आणि हा Z कॉन्ग्रुएंट येतील. कसले अँगल आहेत? अल्टरनेट, व्युत्क्रम कोण आहेत, व्युत्क्रम कोण. ठीक आहे? म्हणजे फायनली आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की X आणि Z कसे आहेत? समान आहेत. म्हणून मग इथं का या Xच्या प्लेसवर मी Z टाकणार आहे. देअरफॉर ह्याला इक्वेशन 1 म्हणूयात, याला 2 म्हणूयात. फ्रॉम 1 and 2 काय लिहिता येईल पहा, Z प्लस वाय इज इक्वल टू 180, 180. कळलं? मग आता आपल्याला पण आणखीन काय दिलंय त्यांनी? y as z बरोबर
3 7 दिलेला आहे त्याने. म्हणून आता इकडं पहा, ह्याची समान पट मी काय मानतो, आता एक्स मानता येणार नाही कारण एक्स आपला कोण आहे, तर इथं समान पट आहे ना. काय घेता येईल आपल्याला, ए घेऊ. देअरफॉर वाय बरोबर किंमत किती घेता येईल 3a आणि झेडची किंमत किती घेता येईल 7a. आता ह्या दोन्ही किमती का ह्या इक्वेशन 1 मध्ये ठेवा, समीकरण 1 मध्ये. म्हणून का ह्याला नंबर किती देऊ आपण 3 देऊ. तर 1 व 3 वरून बोल नको, हे काही 3 केलं मी ह्याला, ह्या दोघांचं. तर वायची किंमत किती ठेवणार आहे मी पहा इथं. काय सॉरी थांबा, ह्याला 3 करा रे आणि ह्याला 4 करा. तर इथं काय म्हणायचं आहे तुम्हाला, 3 व 4 वरून का वायची किंमत मी किती ठेवणार 3a आणि झेडची किती ठेवणार 7a. तर 7a अधिक 3a बरोबर 180, म्हणजे 10a बरोबर किती झालं 180. आणि मग a ची किंमत किती येतेच माहिती आहे, हे 0 0 कटलं तर 18 येते. तर शेवटी a बरोबर 18. a ची किंमत 18 आली की आपल्याला कोणची किंमत काढायची, झेडची. आता झेडचं माप किती आहे का, x बरोबर झेड बरोबर 7a, म्हणजे x बरोबर 7 गुणिले a ची किंमत किती 18. 7 8 56, 5 7 5 12, 126 माप येत आहे पहा.